पण सर डिजिटल स्कॅम पण खूप वाढत आहे. तुमच्या माहितीत कुठला स्कॅम आहे का लोकांच्यापासून दूर राहायला पाहिजे? बोलू तितके कमी आहेत स्कॅम्स जे ऑनलाईन फ्रॉड वाढलेत. बरोबर. आणि होतं कसं की या केसमध्ये तुम्ही जर त्या लिंकवरती क्लिक केलं कधी तर तुमचे इमिजिएट त्या अकाउंटमध्ये जे काही पैसे असतील ते पैसे सगळे निघून जातात. ओके. बरं, ह्या सगळ्या सस्पेन्स एंट्री असतात, ते गेले कुठे काय गेले हे तुम्हाला कधी कळू शकत नाही. तर बिईंग लिगल प्रोफेशनल हेच सांगणं आहे की लिंक कुठल्याही प्रकारची ओपन करू नका. नॉट जस्ट हा स्कॅम आहे, पण कसं होतं की बऱ्याचशा वेळेला तुम्ही एखादी लिंक जर ओपन केली, भलेही ती आपण म्हणू जेन्युइन लिंक आहे, पण त्यातनं तुमचा डेटा लॉस होण्याचा फार मोठा धोका तुम्हाला असतो. मराठी पॉडकास्टच्या आपल्या काही नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट अक्षय जोशी. आणि आज ते आपल्याला खूप लिगली गाईड करणार आहेत. आजच्या आपल्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला खूप लिगल टर्म्स माहिती होतील, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यातून माहिती होतील, जे की आपण नॉर्मल व्यवहार करताना काय चुका करतो आणि कुठल्या गोष्टी आपण लिगली विसरतो. हा खूप भारतामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ह्याचं सोल्युशन आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही कसं सतर्क राहू शकता आणि गोष्टी करू शकता. तर हा एपिसोड बघत राहा, नक्कीच तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. सर, आजच्या पॉडकास्टची मला खूप उत्सुकता होती. कारण काय होतं की आपल्या समाजात ना लोक भारतामध्ये तरी काही उद्योग करतात, ट्रान्झॅक्शन मारतात, क्रेडिट कार्ड वापरतात, लोन ॲग्रीमेंट्स करतात, पण त्याचे लिगल कंप्लायन्सेस असतात ना, बरोबर, ते खूप लोक इग्नोर करतात. बरोबर. मी पण खूप वेळा केलेले आहेत. त्यामुळे आजच्या पॉडकास्टमधून मला ह्या खूप गोष्टी माहिती होतील. आणि स्पेसिफिकली आता मी डिजिटल क्षेत्रात आहे, म्हणजे ॲज अ कंटेंट क्रिएटर आहे. तर आजकाल सर्वात क्विकेस्ट वे आहे ना पुढं जाण्याचा आणि स्कॅम करण्याचा पण, बरोबर बरोबर, तो डिजिटल माध्यम आहे. करेक्ट. तर मग सर, ह्या डिजिटल स्कॅममधून आपल्या लोकांनी कसं वाचायला पाहिजे ह्याची तुम्ही सुरुवात करा, सांगा. आता तुम्ही जर बघताल, तुम्ही कुठलंही जर कधी क्रेडिट कार्ड घ्यायला गेलात, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन भरता, आजकाल त्या ॲप्लिकेशन ऑनलाईन झालेत. बरोबर. पण ऑनलाईन जरी झाले असले तरी तुम्ही एकदम शेवटी बघा, एक असा बॉक्स असतो, त्या बॉक्सवर तुम्ही क्लिक करता, तिथे टिक येतो आणि तुम्ही पुढे जाता. इथेच माणूस फसतो. ओके. तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही ज्या ॲग्रीमेंट्स त्यांनी टर्म्स अँड कंडिशन्स दिल्या, दॅट इज बेसिकली अन ॲग्रीमेंट. तुम्ही बँकेबरोबर ते ॲग्रीमेंट करताय की बाबा बँकेचे एवढे क्लॉज आहेत, आज बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देते, पण एवढे क्लॉज देते, तुम्ही ते वाचता का? आपण ते वाचत नाही. किंवा जर बँकेचा एखादा ऑफिशियल आपल्या घरी आला क्रेडिट कार्डचं ॲप्लिकेशन घेऊन, आपण काय करतो, ते एवढं बारीक अक्षरात लिहिलेलं असतं, आपण इग्नोर करतो, आपण फक्त खाली टिक करून सही करतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला नंतर प्रॉब्लेममध्ये आणतात. ॲज इन कसं असतं की युजली बऱ्याचशा वेळेस असं होतं की लोक म्हणतात, अरे आम्ही तर क्रेडिट कार्ड वापरले नाही आहे, आमचं कार्ड तर बंद आहे अजून, आम्ही बॉक्समधूनही काढलं नाही आहे, पण आम्हाला त्याचं बिल आलं आहे. सो बेसिकली हे ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात, त्या तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. तुम्ही ज्याला ते इनडेप्थ वाचताल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा हे जर उद्या चालून कुठली याच्यात प्रोसेसिंग फीस आहे का, किंवा जर तुम्ही तुमचं कार्ड यूज नाही केलं तर त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट लागणार आहे का, या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळे ते बारीक जरी असलं तरी ते वाचणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डोळे बंद करून त्या गोष्टीला टिक करून सही केलीत तर तुम्ही त्याला अप्रुव्हल देताय. अप्रुव्हल तुम्ही न वाचता दिलं तर नंतर उद्या चालून जेव्हा त्यांनी काही तुम्हाला बिल पाठवलं तर तुम्ही ऍक्शन कशी घेणार आहात? तुम्ही नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी वाचणं फार महत्त्वाचं. तेच तर लोक चुका करतात ना. तेच लोक चुकतात. कारण होतं कसं की सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट तो असतो ज्यावेळेस सगळा फॉर्म तुम्ही व्यवस्थित तुमच्या नावाने भरताय, नंबर वगैरे सगळं तुम्ही भरताय, आणि या गोष्टी एकदम शेवटी असतात. मी मोठ्या पण लिहिलेल्या असतात. हा, आणि खूप असतात. म्हणजे बऱ्याचशाला असं होतं की 2-2 पानं छोटं काहीतरी लिहिलेलं असतं, आपण ते वाचायचा कंटाळा करतो. तर तसं लोकांनी नाही केलं पाहिजे. तुम्ही वेळ घ्या, तुम्ही त्यांना सांगा की हो ठीक आहे, हा तुम्ही फॉर्म मला दिलाय, मला वाचू द्या, माझे काही प्रश्न असतील मी तुमच्याशी बोलतो, त्याच्यानंतर तुम्ही पुढे चला. बरोबर, असं तुम्ही करू शकता. पण सर, डिजिटल स्कॅम पण खूप वाढत आहे. तुमच्या माहितीत कुठला स्कॅम आहे का लोकांच्यापासून दूर राहायला पाहिजे? भरपूर स्कॅम आहेत. आता सगळ्यात कॉमन म्हणजे आपण जे म्हणतो की तुम्ही जर मध्ये काही दिवसांपूर्वी किंवा आत्ता जरी तुम्ही कोणत्या व्यक्तीला जर फोन लावलात तर रिंगटोन म्हणून एक पर्टिक्युलर ॲड वाजतीये जी तुम्हाला सांगतेय की बाबा कुठल्या अशा गोष्टी जर घडल्या तर तुम्ही हे करू नका, ते करू नका, हा स्कॅम असू शकतो. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या घडतायत. आता या गोष्टी कधी वाढल्या, तर या गोष्टी कोविडपासून याचं प्रमाण एकदम दुप्पट झालेलं आहे. कोविडच्या आधी जर बघताल तर कुठंतरी कोणाला तरी जे सिनियर सिटीजन्स असतील फक्त त्या लोकांना पर्टिक्युलर मेसेज येणार, मग त्याच्यात एक लिंक असते. आता लोकांना काय होतं की
इतक्या चतुराईने या गोष्टी केलेल्या असतात की तुम्हाला समजणं कधी कधी आम्हाला सुद्धा ते अवघड होतं की बाबा हा खरा मेसेज आहे का ही खोटी लिंक आहे. आता बऱ्याचशाला माझ्या मोबाईलमध्ये मला मेसेज येतो की सर तुमचं हे पार्सल आहे आणि हे पार्सल तुमचं अडकलंय, त्याचा स्टेटस बघा. जर मला आज माहिती आहे की मी कुठल्या प्रकारचं पार्सल मी पाठवलं नाहीये किंवा मला कोणी पाठवलं नाहीये, तर हे पार्सल माझं असेल कसं. सो कुठेतरी आहे ना, थोडा तुम्हाला तुमचं माइंड ज्यावेळेस तुम्हाला समोर या गोष्टी येतात थोडंसं शांतपणे त्या गोष्टींबद्दल विचार करायचा, म्हणजे तुम्हाला कळू शकतं की बाबा हो खरंच हे आहे का हे नाही आहे. आता नवीन तुम्ही जर म्हणताल तर बोलू तितके कमी आहेत स्कॅम्स जे ऑनलाईन फ्रॉड वाढलेत. बरोबर. आणि होतं कसं की या केसमध्ये तुम्ही जर त्या लिंकवरती क्लिक केलं कधी तर तुमचे इमिजिएट त्या अकाउंटमध्ये जे काही पैसे असतील ते पैसे सगळे निघून जातात. ओके. बरं, ह्या सगळ्या सस्पेन्स एंट्री असतात, ते गेले कुठे काय गेले हे तुम्हाला कधी कळू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सतर्क राहणं फार महत्त्वाचं आहे. रिसेंटली जर तुम्ही बघताल तर नवीन असे बरेचसे स्कॅम झालेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या कुरिअर कंपनीचा मेसेज येतो की सर हे तुमचं कुरिअर असं असं आहे, हे डिले झालेलं आहे, तर एकदा अप्रुव्हल द्या आणि ही लिंक ओपन करा. तुम्ही लिंक ओपन केलीत, संपलं, डायरेक्ट पैसे संपले. त्याच्यामुळे कसं आहे ना की कुठल्याही गोष्टीचा पहिले विचार केला पाहिजे आपण की आपण ही गोष्ट केली होती का, जर केली होती तर कधी केली होती, त्याला वेळ किती झालाय, मग हे मी उघडायला पाहिजे. आणि आमचं तर बिईंग लिगल प्रोफेशनल हेच सांगणं आहे की लिंक कुठल्याही प्रकारची ओपन करू नका. नॉट जस्ट हा स्कॅम आहे, पण कसं होतं की बऱ्याचशा वेळेला तुम्ही एखादी लिंक जर ओपन केली, भलेही ती आपण म्हणू जेन्युइन लिंक आहे, पण त्यातनं तुमचा डेटा लॉस होण्याचा फार मोठा धोका तुम्हाला असतो. कारण आजकाल तुम्ही जर बघतात तर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी आधार, पॅन ह्या सगळ्या गोष्टी कॉमनली आपण सगळीकडे वापरतोय. तर यदा कदाचित एखादी लिंक अशी असेल ज्यातनं तुमचा हा सगळा डेटा जर लीक होत असेल तर उद्या चालून कुठलाही स्कॅम तुमच्याबरोबर घडू शकतो. त्याच्यामुळे लिंक्स ओपन करणं हा मुळातच आम्ही सांगत असतो, सजेस्ट करत असतो की तुम्ही कुठलीही लिंक ओपन करू नका. तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू द्यायचा असेल, त्यांचे गुगल पेजेस असतात, तुम्ही तिथे जाऊन रिव्ह्यू द्या. तुम्ही लिंक ओपन करू नका. त्याच्यात म्हणजे गॅरंटीने नाही, पण देर आर चान्सेस की तुमचा डेटा लीक होऊ शकतो. आणि विषय पैशाचा तर आपण पैसे तर नंतर राहिले, पण तुमचा जो पर्सनल डेटा आहे तो जर उद्या कुठे ह्याच्या थ्रू तुमचा लीक झाला तर त्याचा कसा वापर होईल तुम्हालाही माहिती नाही. म्हणून तुम्ही त्या गोष्टीत सतर्क राहायला पाहिजे. बरोबर. आणि पण डिजिटल माध्यम आता एवढे वाढलेत आणि लोकांना ऍक्सेसिबिलिटी मिळायला लागली त्या गोष्टींची, पण गव्हर्नमेंट काय विचार करत नाही का, किंवा गव्हर्नमेंटचे लॉस नाहीत का? कारण UPI वगैरे हे तर त्यासाठीच बनतात ना की बाबा पिन टाकल्यानंतर तुमचे ट्रान्झॅक्शन व्हावे. राईट. आता कसं आहे की UPI जेव्हा जनरेट केलं त्यांनी, सो UPI हा सेफेस्ट आणि सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ट्रान्सफर ऑफ मनी आहे. तुम्ही जर आज बघताल तर मी कोणाचा तरी QR कोड घेतला, स्कॅन केला, त्याला 2000 पाठवले आणि तिथे माझा पिन टाकला UPIचा की ते 2000 त्याच्या अकाउंटमध्ये जातात. हे काही वर्षापूर्वी ज्या वेळेस या गोष्टी टेक्नॉलॉजी बाहेर आल्या होत्या तेव्हा लोकांना असं वाटलं होतं असं होऊच शकत नाही. पण हे कुठंतरी झालेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, चांगली डेव्हलपमेंट आहे. पण याचबरोबर ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्यावेळेस आपण UPI थ्रू पेमेंट करतोय तर आपला जो UPIचा पासवर्ड आहे हा सेफ पाहिजे. UPIचं पेमेंट करताना तुमच्या आजूबाजूला कोणी जर तुमचा पासवर्ड बघत असेल तर ते बरोबर नाही. उद्या चालून तुम्ही UPI ID वापरलात तुमचा कुठे पेमेंटला आणि तुम्ही पासवर्ड वापरलात तर ते पेमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचा UPI पासवर्ड हा तुम्ही तुमच्याजवळ सेफ ठेवणं फार महत्त्वाचं आहे, जो कोणालाही कळला नाही पाहिजे. जर तो कळला तर तुम्हाला परत प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या ज्या ऑनलाईन केसेस आजकाल आपण ज्या वाढत आहेत ह्या सगळ्या सायबरमध्ये जातात. सायबर गुन्हे जे आपण नोंदवतो, सायबर गुन्हा तुम्हाला नोंदवावा लागतो की हो बाबा आता तुम्ही जर उद्या माझ्या अकाउंटमधनं जर आज पैसे गेलेत तर मला त्याची एंट्री काढायला लागते, मला एक ॲप्लिकेशन करून सायबर सेलला ते द्यायला लागतं, मग सायबर सेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतं. सो या सगळ्या गोष्टी तिकडे जातात. सो त्याच्याकरता यंत्रणा आहे आपल्याकडे, यंत्रणा नाही आहे अशातला भाग नाही आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की लॉमध्ये तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायला लागतात. तुम्ही कुठली प्रोसिजर स्किप करून पुढच्या प्रोसिजरवर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रोसिजरला जो वेळ लागतो तो वेळ आपल्याला त्याला द्यायला लागतो. पण त्याचा रेशो किती, म्हणजे किती वेळ लागू शकतो त्या गोष्टी होण्यासाठी? डेफिनेट वेळ ॲज सच असा लागू शकतो की ते कोणी सांगू शकत नाही. कारण जर उदाहरणादाखल आपण पकडूयात उद्या जर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरवलाय, त्यांनी मोबाईल हरवल्याची कंप्लेंट दिली आहे, तर असं होतं बऱ्याचशा वेळेला की जो मोबाईल चोरीला गेलाय तो मोबाईल जर त्याचं आपल्याला माहिती नसतं त्या फोनचं काय केलं गेलंय, तो कोणाला विकला गेलाय का तो स्वतः वापरतोय किंवा काय आपल्याला कधी माहिती नसतं.
पण असं बऱ्याचशा वेळेला घडलेलं आहे की तो कंप्लेंट ज्यावेळेला रजिस्टर होते त्यावेळेला त्याचा रडारवरती सर्च चालू असतो, असा असा मोबाईल हरवलाय, त्याच्यात सिम कार्ड गेल्यानंतर तो फोन ट्रेस होतो आणि तो फोन पकडलाही जातो. तर ह्या गोष्टी घडल्यात. म्हणजे कंप्लेंट दिल्यापासून 4 दिवसात फोन लोकांचे परत मिळालेत. पण असंही घडतं की आज कंप्लेंट देऊन मला 4 वर्ष आलेत आणि माझा फोन मिळाला नाही. देअरफॉर डेफिनेट तुम्ही सांगू शकत नाही की या गोष्टींना किती वेळ लागतो. पण प्रोसेस जर तुम्ही नीट फॉलो केली तर नक्कीच चान्स हा 100% तुम्हाला आहे. आज जर माझा फोन हरवला आणि मी हातावर हात धरून बसलोय की नाही माझा फोन हरवला गेला आता, इथे लोक चुकतात. तुमच्याकडे जर आज एक रेमेडी अवेलेबल आहे जिथे 50% चान्स तुम्हाला जनरेट होतोय की मला माझा फोन मिळू शकतो, तर तुम्ही तो नक्कीच घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही प्रोसेसचं एक म्हटला की आपल्या भारतात लोक प्रोसेसमध्ये चुकतात. बरोबर. म्हणजे आता समजा की माझ्या मित्राकडून मला पैसे पाहिजेत किंवा माझा मित्र माझ्याकडून पैसे मागतोय, बरोबर, तर माझा मित्र आहे म्हणून मी त्याला असेच देऊन टाकतो. बरोबर. आणि नंतर मग आम्हीच दोघे वाद घालत बसतो जेव्हा तो पैसे देत नाही किंवा तुम्हाला पैसे काय देत नाही, पैसे येतच नाहीत परत. मग त्या सिच्युएशनमध्ये रिटर्न ॲग्रीमेंट करणं मित्रांसोबत कसं आहे, म्हणजे आपण इमोशनल आहोत. टू बी व्हेरी ऑनेस्ट तुम्हाला सांगतो मी, कसं होतं की तुम्ही मित्र असता. बऱ्याचशा वेळेला असं बघितलं जातं की लहानपणीचे मित्र आहेत बाबा, एक मित्र दुसऱ्याला म्हणतो अरे मला आत्ता 10,000ची गरज आहे, तू देतोस का मला. तुम्ही 10,000 रुपये त्याला देऊन टाकताय. तो म्हणतो हो मी तुला माझा पगार आल्यावर देतो किंवा या महिन्यात देतो किंवा पुढच्या महिन्यात देतो. जे जेन्युइन लोक असतात ते तुमचे 10,000 रुपये परत करतील. पण ह्याच्यात परत 2 सिनारिओज येतात की ज्यांनी तुमच्याकडनं 10,000 घेतलेत, एक तर तो तुमचे खरंच परत करून टाकेल, नाही तर दुसरा की एक तर त्याला खरंच प्रॉब्लेम असेल त्यामुळे त्याला त्यातनं वेळ पाहिजे पैसे परत करायला, नाही तर मग त्याला माहिती आहे की तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, 10,000 आणि तुम्हाला फरक पडत नाही. सो कसं असतं की ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही असे ट्रान्झॅक्शन्स करता, तर तुम्ही जर आज मैत्रीमध्ये जर एखादा ॲग्रीमेंट, डेफिनेटली मी तर म्हणेन की तुम्ही एका पेपरवर लिहून घ्या की बाबा मी तुला 10,000 रुपये दिले, तू सही कर मी सही करतो, 2 मित्र साक्षीदार घ्या. त्यांनी काय होईल, त्यांनी बाइंडिंग राहील त्याला. म्हणजे उद्या चालून तो तुमचे पैसे बुडवेल की नाही हे तर त्यालाच माहिती आहे, त्याचं मन कोणी ओळखू शकत नाही. पण डेफिनेटली त्याच्या मनात एक गोष्ट राहणार की नाही मी याला पेपरवर सही करून दिले, मला याला पैसे देणं फार गरजेचं आहे. मग त्याचा पुढचा भाग तो की तो देईल किंवा कसं देईल किंवा नाही देणार. पण कसं होतं युजली की मैत्रीमध्ये तुम्ही ॲग्रीमेंट आणलं तर तुमची मैत्री पहिल्यासारखी राहणार नाही आणि देर आर चान्सेस की याला फाटे फुटतील आणि गोष्टी वेगळीकडेच जातील. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करताना तुम्ही सगळ्यात पहिले पर्टिक्युलरली तुमच्या मित्राचा माइंडसेट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. की सगळ्यात पहिला माइंडसेट हा की तो पैसे का मागतोय, त्याला खरंच गरज आहे का आज पैशाची. जेन्युइनली असेल तुम्ही मदत करा, माझं नाही म्हणणं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला पैसे देताय ॲटलिस्ट तुम्ही त्याला एक गोष्ट सांगा की बाबा चल एक बॉन्ड पेपर घेऊन ये, तू सही कर मी सही करतो, दोघं साक्षीदार ठेवू. बऱ्याचशा वेळेला असं होतं की त्याचं माइंड ट्रिगर होईल की अरे याला माझ्यावर भरोसा नाही आहे एवढ्या मैत्रीचा, मला याला पैसे द्यायलाच लागतील म्हणजे मला याचा भरोसा कुठेतरी वाढवता येईल माझ्याबद्दलचा, असं करून तो तुमचे पैसे देईल. हे सगळे चान्सेस असतात. आम्ही तर नेहमी सांगतो की ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रान्झॅक्शन पैशाचं करताय तर मुळात ते कॅशमध्ये करू नका, त्याला ऑनलाईन मोड ठेवा, कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन मोड ठेवा आणि शक्यतो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवा. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे रिटर्न. जर एखादी गोष्ट आज माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे तर माझ्याकडे खूप मोठा एव्हिडन्स त्याबद्दलचा तयार आहे, बरोबर, ही गोष्ट घडली. उद्या चालून जर आज माझ्या एखाद्या मित्राने मला पैसे मागितले, मी त्याला म्हणलं ये माझ्याकडनं कॅश घेऊन जा, त्या गोष्टीचा रेकॉर्ड कुठे राहणार आहे का, नाही राहणार. हेच जर मी त्याला ऑनलाईन पाठवले तर मला सगळीकडे दिसणार माझ्या एंट्रीजमध्ये की हे 10,000 रुपये मी त्याला ऑनलाईन पाठवलेत. बरोबर आहे. सो ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, हो तुम्ही नक्की काहीतरी एखादं डॉक्युमेंट बनवा, पैसे देताय. पण होतं कसं की प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल की मी आज 5-10 हजार रुपयासाठी एक डॉक्युमेंट बनवतोय आणि माझ्या मित्रालाच ते पैसे देतोय. त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचा माइंड रीड करणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला जेन्युइन रिझन्स असतात तेव्हा तुम्ही पैसे देऊ शकता, बऱ्याचशा वेळेला जेव्हा तुम्हाला वाटतं हे जेन्युइन नाही आहे तुम्ही त्याला वधवून घ्या त्याच्याकडनं, त्याला सांगा की तू लिहून दे मला. मग जर तो मागे हटला तर याचा अर्थ त्याला पैशाची गरज नव्हती आणि त्यांनी लिहून दिलं तर पैसे तुमचे तो परत करणार आहे. बरोबर. आणि पण असं पण आहे ना की म्हणजे ती ॲक्शन नंतर घ्यायची की नाही घ्यायची तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी. एक्झॅक्टली. हे बघा कसं असतं की माणूस ॲक्शन केव्हा घेतो, ज्यावेळेस तो खरंच लॉसमध्ये गेलेला आहे पैसे देऊन.
आज जर उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो की आज जर मी माझ्या मित्राला पैसे दिलेत आणि त्यांनी मला ते पैसे परत केलेत, मी जो लिखापडी करून ठेवली ती नल होऊन जाते, त्याला अर्थ काहीच राहत नाही, ते डॉक्युमेंट रद्द होऊन जातं. किंवा ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर पाहिजे की बाबा जर तुम्ही आज लिखापडी केलीत की मी माझ्या मित्राला 10,000 रुपये दिलेत, तो मला या तारखेपर्यंत ते पैसे परत करणार आहे, तुमचे पैसे तुम्हाला परत आले, ते डॉक्युमेंट फाडून टाका. किंवा त्याच्यावर अजून एक डॉक्युमेंट बनवा की बाबा हे पैसे मी दिले होते, हे पैसे मला परत मिळाले, आता माझी कुठल्याही प्रकारची तक्रार याच्याकडे नाहीये. दोघं सही करा, ज्यांनी साक्षीदार सही केली ते करा, तुमचे पैसे तुमच्याजवळ ठेवा डॉक्युमेंट. बरोबर. जेणेकरून ते डॉक्युमेंट रद्द होतं. प्रश्न उद्भवतो कुठे डॉक्युमेंटचा, ज्यावेळेस माझ्या विरुद्ध काही झालंय आज आणि मला जर उद्या ऍक्शन घ्यायची आहे, तर मला ऍक्शन घेण्यासाठी माझ्याकडे कॉन्क्रीट प्रूफ पाहिजे की ही गोष्ट घडली आहे. आज जर माझ्याकडे तो प्रूफच नसेल तर मी त्याच्यावर ऍक्शन कशी घेऊ? बरोबर. म्हणून तुम्हाला ते प्रूफ क्रिएट करणं गरजेचं असतं. आणि आपलं एक म्हटलं जातं की गुन्हा करणारा पण तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा गुन्ह्याला प्रवृत्त करणारा. नक्कीच. मग RBIच्या मते तुम्ही व्यक्तिगत लोन देणं हे पण चुकीचं आहे का? व्यक्तिगत लोन देणं याच्यात 2 प्रकार येतात. ज्या लोकांकडे तुम्ही जर बघितलं असेल, आपण म्हणतो की सावकारी आहे. तुम्ही जर गावाकडे गेलात, खेडेगावांमध्ये गेलात, तर तुम्हाला कळून येईल की तिथे सावकार असतात. आता ही सावकारी जी असते ना, या सावकारी करता तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. तुम्ही जर लायसन्स्ड सावकारी असताल तर तुम्ही त्याच्याकडनं पैसे परत घेऊ शकता. पण आज जर तुमच्याकडे पैसे देण्यासाठी जर लायसन्सच नाही सावकारीचं, तर त्या सगळ्याच गोष्टी त्याला काही अर्थ नाही राहत. मग उद्या चालून मी कोणालाही म्हणू शकतो तू माझे 50,000 घेतले, चल मला पैसे दे. त्याच्यामुळे कसं असतं की ज्यांच्याकडे लायसन्स्ड आहे, प्रॉपर जी लोक लायसन्स्ड आहेत त्यांच्याचकडनं लोन घ्यावं. त्याच्या मागचं कारण असं असतं की, आणि ते कोण आहेत तर बँक आहेत. तर तुम्ही बँकांकडे नक्कीच जाऊ शकता लोन घ्यायला. तुम्हाला जर अगदीच फार कमी अमाऊंटची गरज आहे तर फार भाग वेगळा झाला. पण कधीही RBI अप्रूव्ड लोकांकडनं जर लोन घेतलं तर ते सगळं कॅलिब्रेशनमध्ये गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी नियमानुसार असतात. त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस अक्षरशः 0 असतात. ओके. त्याच्यामुळे लोन तुम्ही जर घेताय तर ते बँकांकडनं घ्या. कोणत्याही पर्सनल लेवलच्या व्यक्तीकडनं जर लोन घेताय तर ही गोष्ट खात्री करून घ्या की आज त्याच्याकडे त्या गोष्टीचं लायसन्स आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि मग आपण हे सावकार की जे म्हणतो, तुम्ही गावाकडचं उदाहरण दिलं, त्यांची जागा हे लोन देणाऱ्या ॲपने घेतली का? म्हणजे क्रेडिट कॅश असेल किंवा इतर जे कॅश तुम्हाला इन्स्टंट मनी ट्रान्सफर करून देतात. आता तुम्ही जर बघताल तर बऱ्याचशा प्रकारचे लोन्स आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. गोल्ड लोन आहे, त्याच्यानंतर रेग्युलर बँकेचं लोन आहे. लोक गोष्टी मॉर्टगेज करतात, त्याच्यावर लोन घेतात. त्याच्यामुळे झालंय कसं की हा लोनचा जो प्रकार आहे, तर छोट्या छोट्या ज्या नवीन बँका इमर्जिंग आहेत त्या तुम्हाला लोन लगेच देऊ शकतात कुठल्याही गोष्टीची गॅरंटी न देता. असे मला फोन आलेले आहेत. त्या फोनच्या बेसिसवरनं मी हे तुम्हाला सांगतोय. मलाही फोन येतात की सर तुमची कुठल्या प्रकारची आम्ही गॅरंटी घेणार नाही आणि तरी तुम्हाला आम्ही एक अमाऊंट पर्यंत लोन आम्ही तुमचं अप्रूव्ह करून देतो. पण परत या गोष्टींमध्ये तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ह्याची प्रोसेस काय आहे, ह्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत. आज जर मला एखादा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेत नाही, विदाऊट गॅरंटी आम्ही तुम्हाला 4 लाखाचं लोन देतो, असं कोण करेल? तेच ना. पैसे वाटायला तर कोणी आलं नाहीये, त्याच्या मागे काहीतरी त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. मग त्या मी वाचून घेणं गरजेचं आहे. मग मला ते वाचल्यानंतर कळतं की मी तर नुकसानात आहे, मग मी का पुढे जाऊ? त्याच्यामुळे कुठेतरी आपण जे आत्ता म्हणलं की सावकारीची जागा हे घेतंय का, तर असं म्हणता येणार नाही. त्या गोष्टींचा अभ्यास हा करावा लागेल. आणि ॲट दिस मोमेंट असं सांगणं तरी योग्य राहणार नाही की हो ती जागा घेतली त्यांनी. 100% तुम्ही जर बघताल, आज जर नवीन मोबाईल तुम्ही घ्यायला गेलात कुठल्याही दुकानात, तुम्ही जर त्याला म्हटलं अरे बाबा आज ऑफर काय, तर आज तुम्ही ज्या वेळेला डायरेक्ट त्याला, समजा तुम्ही 30,000चा मोबाईल घेताय, तर तो म्हणतो की नाही साहेब 30,000 रुपये तुम्ही जर मला ऑनलाईन दिले किंवा कॅशमध्ये दिले, ऑफर काही होणार नाही. तुमच्याकडे कार्ड आहे का? त्या कार्डवर मी 3,000 रुपये कॅशबॅक करतो आणि मग उरलेली 27,000ची तुम्ही अमाऊंट EMI द्या. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परत ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स आल्याच. आपण ही गोष्ट बघत नाही की तुम्ही त्याला प्रोसेसिंग फीसची अमाऊंट असते त्यांची, कारण नॅचरल आहे प्रोसेसिंग फीस लागणार. कारण बँक जर आज तुम्हाला EMI म्हणजे काय की थोडक्यात आज मी 30,000 खर्चही केलेत
पण ते 30,000 मला आज परत नाही द्यायचेत, मला ते 6 महिन्यात परत द्यायचेत. मग तुम्हाला जर ही मुभा मिळते कुठेतरी बँकेकडनं, तर त्याचं प्रोसेसिंगला त्यांना काहीतरी चार्ज येणार. त्यांचा एक व्यक्ती बँक अपॉइंट करते तिथे, त्याचं प्रॉपर ॲप आहे, त्या ॲपमध्ये सगळं डेटा फीड करणं आलं, तुमचं सगळं मॅनेज करणं आलं, तर ही प्रोसेसिंग फीस तर तुम्हाला लागणार आहे. मग ह्या गोष्टींसाठी तुम्ही तयार आहात का? आता बऱ्याचशाला ग्राहकांची तक्रार असते की नाही बाबा, आम्ही इथं लोन घेतलं ना, आम्हाला सांगितलं गेलं नाही. असं होऊ शकत नाही. कारण प्रत्येक लोन ही अशी गोष्ट आहे जी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल बँक ही तुम्हाला नक्की सांगते. तुम्ही ॲट दॅट मुमेंट त्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत. असं बऱ्याचशा वेळेला बघितलं गेलं की एखादी गोष्ट तुमच्याकडनं राहून जाते ते सांगताना, किंवा तुमच्या मनात दुसरा प्रश्न असतो, तो व्यक्ती जोवर त्याचं सांगतो तोवर तुमचा प्रश्न तयार झालेला असतो, लक्ष नसतं कधी कधी. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नंतर असं जर म्हणलात की हे मला माहिती नव्हतं, तर तसं चालत नाही. आणि कायदा आणि जेव्हा तुम्ही एका गोष्टी सही मारता तर त्याला नंतर आणि जर नाही, काहीच इग्नोरन्स ऑफ लॉ हे कारण असू शकत नाही की आज मला ही गोष्ट माहितीच नव्हती, असा नियम आहे. दॅट इज रॉंग. त्याच्यामुळे कसं आहे की कुठली गोष्ट तुम्ही करताय फायनान्शियली, कारण कसं असतं की माणूस हा पैसा खूप कष्टाने कमवतो. कोणालाही पैसा झाडावर लागत नाही किंवा फुकट मिळालेला नसतो. कष्टाचा पैसा असतो, तुम्ही त्या पैशांमधनं इन्व्हेस्टमेंट करायचं बघता. त्याच्यामुळे कसं असतं की पैशाच्या बाबतीत तुम्ही खूप सतर्क राहिलं पाहिजे. मग भलेही तुम्ही कोणत्या सर्टिफाईड गोष्टीत बरोबर काम करताय, पैसा इन्व्हेस्ट करताय का नाही करताय, तरी तुम्हाला सतर्क राहणं तेवढंच गरजेचं असतं. आणि मित्रांमध्ये अजून एक सर गोष्ट होते की आपण साक्षीदार जातो, आपला मित्र म्हटल्यावर आपण त्याला जर हेल्प लागते तिथं फक्त आपल्याला उभं राहायचं आणि 2 सह्या मारायचे जातो. पण लोक चेक नाही करत की बाबा ह्यांनी जे बनवताना सगळा ड्राफ्ट काय जो बनवताना किंवा जे लिगल कंप्लेंट्स बनवतात, तर त्या लोन घेताना त्यांनी तुम्हाला को ॲप्लिकंट लावले का को गॅरेंटर लावले. बरोबर. तर हे किती बेसिकली कसं असतं ना, ज्याही वेळेस लोन देते बँक, तर बँक लोन तुमचे खूप पॅरामीटर्स पाहून बँकेने तुम्हाला लोन दिलेलं असतं. त्याच्यात पहिले येतं तुमचे IT रिटर्न्स 3 वर्षाचे किती आहेत, तुम्ही टॅक्स भरलाय का, तर तो किती भरलाय, आणि दुसरी गोष्ट येते सिबिल. तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का. सिबिल म्हणजे काय की तुम्ही जे पैसे घेताय उसने ते तुम्ही वेळेत परत करताय का, हे म्हणजे सिबिल आहे. तर होतं कसं की ज्यावेळेला बँक लोन देते त्यावेळेला बँकेला गॅरेंटर लागतो. को ॲप्लिकंट हा भाग वेगळा झाला. को ॲप्लिकंट म्हणजे 2 लोक मिळून लोन घेत आहेत, दॅट इज को ॲप्लिकंट. गॅरेंटर म्हणजे काय की गॅरेंटर हा बँक का घेत असते की त्याच्या भरोश्यावर बँकेने लोन दिले, थोडक्यात तुम्ही असं समजा. तर आजकालच्या काळात जर तुम्ही बघताल तर DRTच्या ज्या नोटिसेस येतात लोकांना, तर जो डिफॉल्टर आहे त्याला तर येते, पण गॅरेंटरला सुद्धा नोटीस येते. मग ह्याच्यामध्ये असतं कसं की नियमानुसार गॅरेंटर सुद्धा डिफॉल्टर बरोबर लायबल आहे. त्याच्यामुळे उद्या चालून अगदीच घरचा व्यक्ती सोडून तुम्ही गॅरेंटर म्हणून सही नाही करायला पाहिजे कोणासाठी. मला माहिती आहे की आज हा माझा जीवाभावाचा मित्र आहे, याचं सगळं चांगलं आहे फायनान्शियली, याच्याकडनं लोन कधीच असं होणार नाही की रिपे होत नाहीये, पण उद्या चालून काय होईल तुम्हाला सांगता येत नाही. आणि जर त्यांनी लोन रिपे नाही केलं तर नॅचरली ती तुमची आहे लायबिलिटी, तुम्ही गॅरेंटर म्हणून सही केली आहे. त्याच्यामुळे गॅरेंटर म्हणून सही कोणासाठीच करू नये असं आमचं स्वतःचं म्हणणं आहे. आम्ही तर सांगू की तुम्ही कोणासाठीच करू नका, पण असं होत नाही. त्याच्यामुळे कसं आहे की जर उद्या चालून आज माझा कुठेतरी भाऊ आहे, त्याला लोनची गरज आहे, त्याच्यासाठी मी सही करेन ना, काही प्रॉब्लेम नाही. ही इज माय ब्रदर, मला माहिती आहे हा घरचा माणूस आहे. पण जर उद्या चालून एखादा तिरहित व्यक्ती किंवा तुमचा कितीही जवळचा मित्र आहे, तुम्ही त्याच्यासाठी सही करून येत आहे, दॅट इज रॉंग. कारण तुम्ही नकळत ती लायबिलिटी ओढवून घेताय तुमच्यावर. भले दॅट इज कंडिशनल. काय कंडिशन आहे की उद्या त्यांनी लोन नाही पे केलं तर ते मला भरायला लागणार, पण दॅट इज कंडिशनल. उद्या ती गोष्ट होऊ शकते. पॉसिबिलिटी आहे का? 100% पॉसिबिलिटी आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये लोक काय करतात, तो माझा साहेब आहे, माझा पगार त्याच्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा त्याचा पगार जास्ती, मग मी गॅरेंटर म्हणून सही करतो. नाही. उद्या चालून जर तुमच्या साहेबाची नोकरी गेली, त्याच्याकडे EMI भरायला पैसा नसेल, तुमची नोकरी चालू आहे, तुमची सॅलरी अटॅच होणार आहे त्याला EMIला. त्याच्यामुळे या गोष्टी कधी करू नये. डेंजर आहे. कधीही नाही करू. आमचा तर सल्ला असतो की गॅरेंटर तुम्ही कधीच राहू नका कोणाला. पण आता शेवटी कसं आहे की आपला सल्ला देणं काम आहे, लोकांना ज्यांना ट्रस्ट आहे ते लोक राहतात. पण ही गोष्ट त्यांनी कायम लक्षात ठेवावी की गॅरेंटर म्हणून जर मी सही करतोय, उद्या चालून जर डिफॉल्ट झाला तर ही माझ्यावर लायबिलिटी येणार.
तर सर आता हे पैसे घेतो आपण सगळं बघितलं की आपण मित्रांना पैसे देतो, पण त्यावर आपण इंटरेस्ट चार्ज करू शकतो का, जर आपला फायदा नाही त्यात? तसं नसतं ॲक्च्युली. इंटरेस्ट चार्ज करणं हा भाग कुठे झाला आहे की जर आज मी एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेत, बरोबर आहे, आमच्यामध्ये करार आहे प्रॉपर, की समजा आपण उदाहरणादाखल पकडू की आज माझे पैसे आहेत आणि मी ते इन्व्हेस्टमेंट ब्रोकरला दिलेले आहेत, सर्टिफाईड ब्रोकर आहे, त्याला पैसे दिलेत, मी त्याला सगळं त्याच्याबरोबर माझं ट्रान्झॅक्शन चालू आहे, पण उद्या चालून जर त्याच्याकडनं जे इनपुट्स मला यायला पाहिजे ते मला मिळाले नाहीत आणि जर मी त्याच्या विरुद्ध जर केस केली, तर केस केल्यानंतर मी लिगली लायबल होतो इंटरेस्ट चार्ज करायला त्या अमाऊंटवरती, तो सुद्धा पर ॲनम. म्हणजे जितके वर्ष मला डिले झाला असेल त्या गोष्टीचा, तर मग मी इंटरेस्ट मागणार आहे. आज व्यक्तिगत व्यवहारात तुम्ही इंटरेस्ट नाही मागू शकत, दॅट इज रॉंग. कारण त्याच्याकरता तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नाही. ज्या गोष्टी लिगली असतात, जिथे तुमचं खरं नुकसान झालेलं आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की आज जर मी एखाद्या व्यक्तीकडं माझे पैसे इन्व्हेस्ट केलेत, मी आज एखाद्याला 10 लाख रुपये दिलेत, सर्टिफाईड माणूस आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे प्रॉपर आमच्यात, त्यांनी मला सांगितलं होतं की सर हे 10 लाख रुपये मी तुम्हाला 6 महिन्यात देतो आणि याच्यावर तुम्हाला जे काय प्रॉफिट असेल तो मिळेल. पण आज 1.5-2 वर्ष झालेत, मला ते 10 लाख रुपये त्यांनी दिलेच नाही आहेत. मग त्याचं रिझन मला माहीत नाही काय. मग जेव्हा मी त्याच्या विरुद्ध ॲक्शन घेईन, जेव्हा मी त्याच्या विरुद्ध कोर्टात जाईन, त्यावेळेस मी कोर्टामध्ये सांगणार की माझं असं नुकसान झालं पाहिजे, मला एवढा इंटरेस्ट त्याच्यावरती पाहिजे. प्रायव्हेट व्यवहारात तुम्ही इंटरेस्ट मागूच शकत नाही, दॅट इज रॉंग, बरोबर नाही आहे. हा ना, बँकेकडेच हे बरोबर. कसं असतं की ते नियम असतात. बँक सुद्धा जो तुम्हाला इंटरेस्ट हा चार्ज करते, तुम्ही मला सांगा की हा त्यांचा बिझनेस आहे, बँकेचा हा सर्टिफाईड बिझनेस आहे तुम्हाला पैसे देणं लोनवरती. बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही लोन घेता, तुम्हाला बँकेने आज 10 लाखाचं लोन दिलंय, पण मग बँकेला येतनं बिझनेस काय झाला, तर तुम्ही जे काही 9%, 9.5% जो काही तुमचा तुम्ही इंटरेस्ट पे करताय, तो बँकेचा बिझनेस आहे. आता तो सुद्धा त्यांच्याकडे प्रॉपर लायसन्सिंग आल्यानंतर ते सगळे चार्ज करतायत, बरोबर आहे. विदाऊट लायसन्स कोणी चार्ज नाही करू शकत यांचे. आणि असं सर बरेच वेळ होतं ना की आपण रेंट राहतोय, हो, आणि किंवा मी रेंटवर काहीतरी वस्तू दिली लोकांना, हो, आणि त्याने जर त्याचे भाडंच नाही भरलं, बरोबर, किंवा माझ्या मित्राने मला पैसेच नाही दिलेत, बरोबर, तर मग जसं आपण मॅरेजमध्ये एक स्पेशल कोर्ट असतं, हो, तसं ह्या गोष्टींसाठी स्पेशल कोर्ट आहे का? नाही, कसं असतं माहितीये का की छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्मॉल कॉज कोर्ट असतं. स्मॉल कॉज कोर्ट हे फार पूर्वी आलेले कोर्ट्स होते, ज्याच्यामध्ये क्वांटम ऑफ अमाऊंट फार छोटा असेल आणि सिव्हिल खटला असेल, त्या गोष्टी तिथे चालायच्या. पण जसं आता तुम्ही मला सांगितलं की बऱ्याचशा वेळेला समजा तुम्ही एखादी जागा रेंटवर दिली आहे, तुम्हाला रेंट त्याचं मिळत नाहीये, मग तुम्ही काय करणार? तर ह्याला प्रोसेस अशी असते की तुम्हाला पहिले त्याला नोटीस पाठवावी लागेल की बाबा इतके महिने झालेत, तुम्हाला रेंट तुझं ड्यू आहे, तू ते दिलेलं नाहीये, तर ते तू रेंट देऊन टाक मला. आणि जर हे नाही झालं तर तुम्हाला मग त्याच्याकरता सिव्हिल सूट दाखल करायला लागतो. त्याची प्रोसेस ती आहे. त्याच्यामुळे रेग्युलर म्हणजे सिव्हिल सूट हा नंतर येतो फार. बऱ्याचशा वेळेला तुम्ही नोटीस पाठवतात, त्यात तुमचं काम होऊन जातं. त्याच्यामुळे जी रेग्युलर प्रोसेस आहे सिव्हिलची, तीच त्याला फॉलो होणार आहे. त्याला ॲज सच कुठली वेगळी आपण म्हणतो अथॉरिटी किंवा हे नाही आहे. जे आहे ते सगळं सिव्हिलमध्ये चालणार आहे तुमचं, सिव्हिल खटल्यामध्ये. बरोबर. पण आता हे बोललो आपण कोणाच्या साईडनी की मी रेंट घेतो त्याच्याकडून, त्यांनी मला पैसे दिले नाहीत, पण बरेचसे बॅचलर जे पोरं आहेत, तुम्ही बघितलं असं उदाहरण की त्यांच्याकडून आहे ना, त्यांना रिफंड देतच नाही, जे आपण ऍग्रीमेंट करतो की बाबा डिपॉझिट तुला तुझं परत मिळेल. बरोबर. तर ती मुलं काय असतात, 5-6 जण एकत्र राहत असतात, आणि त्या मालकाला माहित असतं की हे 5-6 जण मिळून ह्यांचं आपल्याला डिवाइड करून द्यायचंय. बरोबर. ह्यांना आपण सहज थांबवू शकतो की बाबा तुम्हाला पैसे नाही भेटणार, आणि तो म्हणा की माझे 1000 रुपये, हा म्हणतो माझे 1000 रुपये आहेत, माझं झालं शिक्षण, आता मला इथून निघून जायचं, तर ह्या 1000 रुपयासाठी मी अशाला भांडत बसू. बरोबर, अगदी बरोबर. होतं कसं ना की कायम जर तुम्ही एखादी जागा तुमची आज रेंटवर देताय, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती जागा जर आज वापरली जाते तर तिचा नॉर्मल वेअर अँड टेअर होणार आहे. आज जर मी तुम्हाला एक हॉल देतोय रेंटवरती 10 बाय 10चा, ज्याला मी पेंट केलंय, सगळं स्वच्छ करून दिलंय, तो तसाच्या तसा राहणार आहे का जर कोणी वापरला तर? तुम्ही जर टेबल लावलं तिथे, तर टेबल भोवती काळं येतं. तुम्ही खुर्ची ठेवलीत, खुर्ची भोवती जिथे खुर्ची घासते ते काळं होतं. नॉर्मल वेअर अँड टेअर हा कायम होत असतो. त्याच्यामुळे कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करता, त्याच्यात जी डिपॉझिटची अमाऊंट असते ती 2 प्रकारची असते. काही ठिकाणी ते नॉन रिफंडेबल असतं, काही ठिकाणी ते रिफंडेबल असतं.
कंडिशनल असतं. त्याच्यामुळे जिथे रिफंडेबल डिपॉझिट आहे तिथे बऱ्याचशाला लोक काय करतात की जितकं डिपॉझिट मी दिलेलं आहे तर शेवटचा महिना लोक ते भाडं देत नाहीत आणि माझ्या डिपॉझिटमधनं कट करा असं म्हणतात. असेही प्रॅक्टिसेस आहेत. आणि काही वेळेला काय होतं की लोक म्हणतात नाही मामा मला व्यवहार क्लिअर ठेवायचा आहे, तू माझ्याकडनं शेवटच्या महिन्याचंही भाडं घे आणि मला डिपॉझिट परत कर. हे कशामुळे की मी डिपॉझिट त्यांना पहिले ऑनलाईन दिलेलं असतं, ते त्यांच्याकडे पोचले, मग ते ऑनलाईनच जर मला परत आलं त्याचा टॅक्ससाठी मला फायदा होतो की माझी ही एंट्री गेली, ही एंट्री परत आली. हा सगळा भाग वेगळा झाला. पण ज्या वेळेस जर तुम्हाला डिपॉझिटचे पैसे परत द्यायला त्रास होत असेल किंवा तुमचे पैसे तुम्हाला परत घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही एक गोष्ट नेहमी पाहिली पाहिजे की त्याच्या मागचं त्यांनी कारण तुम्हाला काय दिलेलं आहे. जर नॉर्मल वेअर अँड टेअर असेल तर नॉमिनल अमाऊंट कट करून ते लोक तुम्हाला पैसे पूर्ण त्यांनी परत करायला पाहिजेत. अगदीच जर मी म्हणतो की कुठली तुमची मेजर गोष्ट घडली असेल की कुठंतरी समजा आता कसं सांगता येईल की बाबा भिंत क्रॅक, तुमच्या कुठल्या एखाद्या गोष्टीमुळे भिंतीला काहीतरी हे झालं आहे, तिथला रंग कम्प्लीट उडाला आहे, किंवा आपण पकडून चालू तुम्हाला जे काही अप्लायन्सेस त्यांनी ॲट द टाइम ऑफ दिले, फॅन दिला होता तो पूर्ण तुम्ही इतका खराब वापरलाय की आज ते वापरण्याच्या कंडिशनमध्ये राहिलेला नाही आहे, किंवा त्यांनी तुम्हाला जे काही फर्निचर दिलं होतं, सोफा दिला होता, तो तुम्ही बसून बसून इतका बेकार करून टाकलायत की आज तो त्यांना तुम्ही जसं सोडणारे फेकल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्या केसमध्ये नक्कीच त्यांनी तुम्हाला रिझनिंग द्यायला पाहिजे की ह्या गोष्टी घडल्यात, याचं इतकं नुकसान आहे म्हणून तुला आम्ही डिपॉझिट परत करू शकतो. पण नॉर्मल केसमध्ये जिथे वेअर अँड टेअर हा नॉर्मल आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं नुकसान जर तिथे झालेलं नाही आहे तर 100% डिपॉझिट हे तुम्ही त्यांच्याकडनं परत घ्यायलाच पाहिजे. बरोबर. चांगलं. लोकांना खूप जण त्यांना असे बरोबर नाही, हे कॉमन प्रॉब्लेम आहेत. पण कसं असतं की ती कंडिशन तुम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की हे होतंय का, त्याच्या मागचं कारण काय आहे हे तुम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे कारण सर्कमस्टान्सेस प्रत्येक केसचे वेगळे आहेत. काही ठिकाणी खरंच घरमालकाला नुकसान झालेलं असतं, काही ठिकाणी घरमालक नाही देत तुमचे पैसे. पण मग का नाही देत बाबा, ते कारण जाणून घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही जसं मगाशीच म्हटलं की मोटिव्ह काय आहे त्या गोष्टी. एक्झॅक्टली, कुठल्याही गोष्टीचा मोटिव्ह पाहणं फार महत्त्वाचं आहे. ही गोष्ट का घडती आज, त्याच्या मागे काय कारण आहेत. उगाच त्रास द्यायला जर कोणी करत असेल तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेऊ शकता. पण खरंच जर काही रिझन असेल तर मात्र मग तुम्हालाही त्यांना तेवढं कोऑपरेट करणं गरजेचं असतं. आणि मगाशी तुम्ही मेन्शन एक अजून गोष्ट केली की DRT म्हणून तुम्ही एक मेन्शन. हो, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. हां, त्याबद्दल सांगू शकता की ते कसं वर्क करतं. येस. सो बेसिकली DRT जे आहे त्याचं नावातच तुम्हाला कळून देईल की डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. बेसिकली कसं असतं की आपण जर बँकांकडनं कुठलं लोन घेतलंय, आज आपण मगाशी बोललो गॅरेंटर बद्दलचा विषय झाला बरोबर, तर तो विषय आपण जरा परत इथे घेऊन येऊयात म्हणजे उदाहरण सोपं होईल. की आज समजा एका व्यक्तीने लोन घेतलंय बँकेकडनं, ते लोन त्याचं आहे 25 लाख रुपयाचं. आता लोनचे बरेच प्रकार आहेत, मॉर्टगेज, इक्विटेबल मॉर्टगेज, या सगळ्या गोष्टी डेप्थमध्ये आहेत, खूप त्या वेगळ्या आहेत. मी जर आज एक लोन घेतोय तर मी लोन घेतल्यानंतर मला नॅचरली गॅरेंटर तर कोणीतरी लागणार मला. बरोबर. आणि जर मी एखादी प्रॉपर्टी आज विकत घेतोय, समजा मी आज एक फ्लॅट विकत घेतला, मी त्या फ्लॅटवर लोन करतोय, तर आजकालचा ट्रेंड असा आहे की इक्विटेबल मॉर्टगेज होतं त्याच्यावरती. त्याच्यात इक्विटेबल मॉर्टगेजमध्ये काय होतं, ज्यावेळेस मी ॲग्रीमेंट करतो, माझं ओरिजिनल जे ॲग्रीमेंट असतं ते बँकेत जातं, त्याच्यावरती नोटीस ऑफ इंटिमेशन NOI म्हणतो आम्ही त्याला, ते होतं. आणि ते झाल्यानंतर त्या डॉक्युमेंट्सवरती चार्ज लागतो आणि चार्ज लागल्यानंतर माझी अमाऊंट चेकनी रिलीज होते किंवा NEFTनी रिलीज होते. सो बेसिकली हा पार्ट एक बँकेच्या प्रोसेसचा झाला, जो लोन अप्रुव्हलचा. बरोबर. आपण आता पुढे जाऊयात. मी घर घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या, माझं सगळं चालू आहे सुरळीत, पण अचानक माझ्या बिझनेसमध्ये खूप अफरातफर झाली किंवा बाबा माझी कंपनी बंद पडली, आज माझी नोकरी गेली. बरोबर. मग त्या केसमध्ये काय होतं, मी जर आज 25 लाखाचं लोन घेतलंय आणि माझं 20 लाखाचं लोन रिपेमेंट आज राहिलंय, मग त्या केसमध्ये काय होतं, जर मी EMI बाउन्स करत गेलो तर मला नोटीस येणार. मग सरफेसी थ्रू जेव्हा मला नोटीस येते तर ती नोटीस असते घर जप्तीची. मग मला त्या केसमध्ये काय करायला लागतं की बँक ऑलरेडी DRT मध्ये गेलेली असते, मला नोटीस येते, मला DRT मध्ये जायला लागतं आणि माझ्याकडे जर पैसे असतील तर मला ते भरायला लागतात किंवा थोडेफार पैसे भरून मला कोर्टाला सांगायला लागतं की माझ्याकडे असं आहे, मला थोडा अजून वेळ देण्यात यावा. पण ही प्रोसेस DRTची आहे. मग ज्यावेळेस मी नाही पैसे देऊ शकत तर नॅचरली कोण येणार आहे, गॅरेंटर पिक्चरमध्ये येणार आहे. मग आज जर गॅरेंटरची सॅलरी आहे तर सॅलरी अटॅच होईल त्याची, त्यातनं EMI जात राहील. त्याच्यामुळे ही सगळी जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कुठे चालते तर ही DRT मध्ये चालते, डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये. थोडक्यात सांगायचं तर DRT म्हणजे जिथे रिकव्हरीचे कामं सगळे चालतात.
हे रिकव्हरीचे काम करताना मध्ये पिक्चरमध्ये रिकव्हरी एजंट पण येतात, मग ते कधी कधी थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. रिकव्हरी एजंट हे वेगळी लोक झाली. रिकव्हरी एजंट बेसिकली हे जप्तीच्या वेळेस येतात तुमच्याकडे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपण बऱ्याचशा असं ऐकतो की त्यांचं बिहेवियर रूड असतं, पण हा त्यांचा रोल आहे. कारण बँक नॅचरली तुम्हाला बँकेने भरपूर नोटिसेस पाठवलेल्या असतात की तुमचा EMI बाउन्स होतोय. इवन बँक तुम्हाला आजकाल बऱ्याचशा बँक ह्या तुम्हाला तुमचं जर 4 दिवसांनी EMI असेल तर तुम्हाला आज मेसेज पाठवतील. आज 10 तारीख आहे, तुमचा 14 तारखेला EMI, तर बँक 10 तारखेला मेसेज पाठवते की 14 तारखेला EMI जाणार आहे, एवढे अमाऊंट तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ठेवा, म्हणजे EMI बाउन्स होणार नाही. जर बँक तुमच्यासाठी एवढ्या गोष्टी करते तर तुमचं काम आहे की वेळेत रिपेमेंट करणं. मग ज्या केसमध्ये तुम्ही वेळेत रिपेमेंट करत नाही आहात, मग त्या लोकांना ऍक्शन घेणं तर गरजेचं आहे. बरं, उद्या चालून सरळ सरळ जर मी एखाद्या ठिकाणी गेलो मी त्याला म्हणलं हा बाबा चल रे बाहेर आहे, तुझी हे जप्त झाली, कोण येणार? त्याच्यामुळे त्या लोकांचं तो जॉब आहे, त्यांना तसं वागावं लागतं. हा नॅचरली तुम्ही त्यांच्याशी जर व्यवस्थित वागायला बोललात तर तेही तुमच्याशी व्यवस्थित वागतील, बोलतील. फक्त तुम्ही कॉपरेशन करणं गरजेचं आहे, त्याच्या मागे बाकी काही कारण नाही. आता हे लोन समजा आपण फेडलं, आता आपण झाला विषय की लोन नाही फेडलं तर काय होऊ शकतं, पण लोन फेडलं बरोबर, तर मग तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असायला पाहिजे ना की बाबा मी हे लोन फेडलंय, कारण उद्या येऊन मला म्हटलं की अरे तू हे केलंच नाहीस, लोन बरोबर आहे. भरलं. ज्यावेळेस मी जसं आता तुम्हाला सांगितलं की मी कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा लोन घेतो काहीतरी डॉक्युमेंट माझं सिक्युरिटी म्हणून बँकेकडे असतं. आपण आता फ्लॅटचं उदाहरण घेऊयात. मी जसं म्हणलं की एखादा फ्लॅट परचेस केलाय तुम्ही, त्याच्यावर लोन केलंय, सो तुमचं जे ओरिजिनल रजिस्टर्ड सेल डीड असतं ते बँकेकडे असतं. ओके, ते बँकेने त्याच्यावर चार्ज लावलेलं डॉक्युमेंट असतं. सो ते डॉक्युमेंट एक कम्प्लीट बँकेकडे असतं. सो आज माझा या महिन्यात शेवटचा जर EMI आहे, फेब्रुवारी महिना आपण पकडू, फेब्रुवारीमध्ये माझा शेवटचा 30,000चा EMI गेला की माझं लोन बंद होतं. सो क्लोजर स्टेटमेंट नावाचा एक प्रकार असतो. सो क्लोजर स्टेटमेंट म्हणजे काय की माझं लोन आज बंद झालेलं आहे. सो बँकेत मी जाऊन सांगायला लागतं की माझं असं असं लोन बंद झालंय, मी फेडले, ते लोन संपले. बँक तुमचं क्लोजर स्टेटमेंट बनवते, त्याच्याबरोबर तुम्हाला NOC इश्यू करते. ओके, आणि तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला हँडओव्हर करते. थोडक्यात जर तुम्ही बघताल तर कसं असतं की आज लोन घेतल्यापायी ती जागा मी मॉर्गेज केली आहे बँकेला. टेक्निकली जरी ती जागा माझी असली तरी ती जोवर मी लोन फेडत नाही ती बँकेची आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो बँकेचा चार्ज काढून घेणं फार महत्वाचं असतं. आणि तो चार्ज निघाला हे कसं कळेल तर जेव्हा तुम्हाला NOC मिळतं. कारण जेव्हा बँकेचे पूर्ण पैसे मिळतात तेव्हा बँक तुम्हाला NOC देते की आमच्याकडचं जे रिपेमेंट होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता हे NOC आम्ही बँकेकडनं इश्यू केले. मग ज्यावेळेस तो फ्लॅट जर उद्या मी विकायला काढला तर हे NOC हे फार महत्वाचं डॉक्युमेंट आहे. कारण समोरचा व्यक्ती जर लोन करणार असेल तर माझं लोन संपलंय प्रॉपर्टीवर हे मला त्याला दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे NOC हे फार महत्वाचे डॉक्युमेंट आहे आणि ती प्रत्येकाने ज्यावेळेस त्याला मिळते तर ते डॉक्युमेंट एक सेपरेट बनवलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला काय होतं की आज NOC मिळतं, बँक म्हणते 4 दिवसांनी येऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जा. त्या केसमध्ये बऱ्याचशा वेळेला असं पाहायला गेलं की गोष्टी मिसप्लेस होतात. तर लोकांनी ती एक काळजी खूप घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस तुम्ही बँकेत जाताय तर डॉक्युमेंट एक प्रॉपर बनवा. त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स जे तुमचं डीड आहे ते आणि NOC हे तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हे लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. खरंच महत्वाचा मुद्दा आहे हा, खूप महत्वाचा मुद्दा आहे जो लोक युजली विसरतात. म्हणजे लोकांच्या डोक्यात कसं असतं, हा माझं लोन संपलं, ऍक्सेप्टेड, तुमचं लोन संपलंय, पण तुम्ही तितक्याच लगेच तत्परतेने जाऊन त्याचं NOC घेणं महत्वाचं आहे. माझं फेब्रुवारीत लोन संपतंय, मी डिसेंबरमध्ये गेलो, हरकत काहीच नाहीये, होणार काहीच नाहीये. पण यदा कदाचित जो तुमचा डिले आहे, उद्या चालून तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट तुमची नंतर डिले होईल. कारण बँक सुद्धा तुम्हाला काय लगेच गेलात की लगेच देत नाही. त्यांच्याही मागे कामं आहेत, ते पण वेळ प्रोसेसला घेणार आणि मगच करणार आहेत. त्याच्यामुळे हे कायम तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की जितक्या लवकरात लवकर तुम्हाला लोन रिपे झाल्यानंतर तुम्ही जाऊन NOC घेणं गरजेचं आहे. आणि मी एक पुस्तक वाचत होतं, सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक आहे. तर त्या सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकात असं लिहिलं होतं की श्रीमंत होण्यापेक्षा गरीब कसं होऊ नये यावर जास्त फोकस करा तुम्ही, श्रीमंत आपोआप व्हाल. बरोबर. आता या गोष्टीला मी लिगल याच्यात असं जोडीन की आपण जे बघतो आजकाल बऱ्याचशा ह्याला तुम्हाला तुम्ही ऐकतही असताल, ज्या आजकाल सोशल मीडिया एवढं ट्रेंडिंग आहे, प्रत्येक व्यक्ती उघडून प्रत्येक केस त्याला रिसेंट झालेली, आत्ता 2 मिनिटापूर्वी काय घडलं हे तुम्हाला तुमचा मित्र सांगू शकतो. त्याच्यामुळे कसं झालेलं आहे ना की तुम्ही भरपूर गोष्टी ऐकल्या असतील की बरेचसे लोक म्हणतात अरे मी ना याला पैसे दिले होते बरं का,
बरं ठीक आहे, दिले होते. कशासाठी दिले होते? मी इन्व्हेस्टमेंट करायला दिले. तू त्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायला पैसे दिलेस, पहिली गोष्ट तो सर्टिफाईड ब्रोकर आहे का? नाही. मग तू कशाला दिले इन्व्हेस्टमेंटला? बरं मी त्याला दिले पण माझ्याकडे लिखापडी काही नाही आहे. मग ती लिखापडी काही नाही तर ती तुझी चूक आहे बाबा. आज जर मी 10 लाख रुपये कोणाला देतोय, आजच्या जमान्यामध्ये 10 लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. बरोबर. पण मी आज चान्स 0 करून टाकलाय ते 10 लाख रुपये परत मिळायचा. कसा काय? तर माझ्याकडे ना रिटर्न डॉक्युमेंट आहे आणि मी ज्याला दिलेत पैसे तो सुद्धा सर्टिफाईड नाहीये. मग तुम्ही काय करणार अशा वेळेस? त्याच्यामुळे ह्याला मी असं जोडीन, तुम्ही ज्या पुस्तकाचा आत्ता संदर्भ दिला, गोष्टी करताना फायनान्शियली पैसा ही माणसाच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तो कुठं खर्च करावा त्याचा प्रश्न आहे. मी खर्च करण्यावरती जात नाहीये. माझं काम फक्त एवढं आहे की तुम्हाला लिगली मी कसं सिक्युअर करून देऊ शकतो. तर देअर शुड ऑलवेज बी अ डॉक्युमेंट. आज जर मी सर्टिफाईड ब्रोकरकडे गेलो तर तो 10 फॉर्म माझ्या पुढे करतोय सही करायला. आज जर मी ऑनलाईन कुठल्या ब्रोकरला पैसे दिलेत तर मला टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याच्या. मला शाश्वती आहे की माझा पैसा आज आहे तो उद्या मला लगेच मिळेल. पण जर आज मी नॉन सर्टिफाईड व्यक्तीकडे पैसा दिला इन्व्हेस्टमेंटला तर तो माझा मूर्खपणा आहे की मी त्याच्यावर भरोसा ठेवून पैसे दिलेत. आणि कायम लक्षात ठेवावं की 100% वेळा असं पाहिलं गेलेलं आहे या गोष्टींमध्ये की मी जर आज त्याला इन्व्हेस्टमेंटला दिलेत आणि तो नॉन सर्टिफाईड आहे तर तुमचे पैसे गेलेत. तुम्ही आमच्याकडे येऊन म्हणताल की सर पैसे गेले, ॲक्सेप्टेड, आम्ही तुम्हाला बेस्ट पॉसिबल जी काही रेमेडी असेल, एवढंही सांगतो की होणार असेल तर होणार आहे, नाही तर नाही. कारण आम्हाला पण शेवटी डॉक्युमेंटेशनची आम्ही पुढे जाऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीच्या. म्हणून आमचं कायम लोकांना हेच सांगणं आहे की पैसा खर्च तुम्ही कसा करायचा आहे तो करा, पण जेव्हा इन्व्हेस्टमेंटची वेळ येते त्यावेळेस सतर्कतेने प्रत्येक गोष्ट वाचा. त्या गोष्टीच्या बेसवरती डेप्थमध्ये जा की तुमचा पैसा आज कुठं कसा वापरला जाणार आहे आणि मग त्या गोष्टी करा. कारण तुम्हाला शाश्वती असणं खूप गरजेचं आहे की आज मी कमवलेला पैसा कुठे लागतोय हे मला माहिती पाहिजे आणि तो मला परत कसा मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे हेही मला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे खूप शांततेने विचार करून इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे असं माझं लोकांना सजेशन राहील. त्यामुळे कदाचित हे चिट फंड्स वगैरे जे प्रकार होतात ना की एका बँकेमध्ये देतो, दिवसाला 10% देतो, महिन्याला 15-20% देतो, बरोबर, हे ह्या घटनांमुळेच घडत असतील. मुळात कसं असतं ना की माणसानी प्रॅक्टिकली विचार करणं फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस तुम्ही एखादा पैसा आज इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला परत कधी येणार आहे किंवा किती अमाऊंट येणार, नॅचरली कसं असतं, तुम्ही जर आज बँकेत पैसे टाकले तर ते सेफेस्ट वे ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्हाला वर्षाला प्रत्येक बँकेचा जो काही वेगळा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्हाला मिळत राहील. अशा वेळेस माणसाने एकच डोकं लावणं गरजेचं आहे की अरे बाबा, जर एखादी गव्हर्नमेंट सेक्टर नॅशनलाइज बँक एवढा वेळ घेते फक्त 6% रिटर्न द्यायला, मग हा 10% कसा देतोय मला, तो पण एका महिन्यात. इथे लोकांनी विचार केला पाहिजे, जो लोक करत नाहीत. मला राहून राहून असं वाटतं की बरेचसे एज्युकेटेड लोक आहेत की शिकलेले लोक आहेत की ज्यांना या गोष्टी माहिती आहेत, पण तेही लोक याला बळी पडतात. हे पाहून मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळे थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवावा की प्रॅक्टिकली ही गोष्ट होऊ शकते का आणि मग त्याच्यात इन्व्हेस्ट करावं. हा माझा सल्ला आहे. हा भारी तुम्ही मुद्दा मांडलात की एज्युकेटेड असून पण ती लोक का करतात. खूप लोक आहेत अशी जी एज्युकेटेड आहेत पण छोट्याशा चुकांपायी आज त्यांनी त्यांचे लाखो रुपये गमावले. पण ह्याचा एक सायकोलॉजी पण संबंध आहे. आता सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये सांगितलं होतं की लोक म्हणजे श्रीमंत लोक आहेत, हो, खूप त्याने पैसे कमवलेत, बरोबर, त्यांच्यासाठी आता पैसे ही वस्तूच नाही राहिले, त्यांच्यासाठी पैसे म्हणजे असे कागदाचे तुकडे झाले. अगदी बरोबर. पण तरी पण ती लोक आज डेप्टमध्ये जातात, सगळे त्यांचे कर्ज आहेत त्यांच्यावर. ही अशी सिच्युएशन येते का हे तेव्हा स्टडी केली. बरोबर. माणसाचा बिहेवियर आहे की आता मी समजा चांगला शर्ट घातला तर मला असं काय वाटतं, मी शर्ट चांगला घातलाय तर आता ना माझी केस चांगली पाहिजेत. ठीक आहे, मी तर केस करत चांगली, मी केस चांगली केलीत तर म्हणतात माझी केस चांगली आहेत, पण आता ना माझा चेहरा आणि केस मॅच नाही होते, तर मी काहीतरी क्रीम लावून आहे ना माझा चेहरा चांगला करावा, मग मी चेहरा चांगला करणार. बरोबर. आणि चेहरा चांगला केला तर मला वाटतं की माझी बॉडी पाहिजे. एक्झॅक्ट. ही सायकोलॉजी कसं आहे की आता याच्यात लिगल असं काही म्हणता येणार नाही, पण थोडंसं वेगळं मी सांगू इच्छितो नक्कीच की कसं असतं की माणसाची सायकोलॉजी तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला माणसाकडे काहीही नसतं तेव्हा माणूस अतिशय शांत असतो, संयमी असतो. पण ज्या वेळेला एका त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणा किंवा त्याला जे काही त्याचं शिखर त्यांनी ठरवलंय
तिथे जर तो व्यक्ती गेला तर त्याला परत तितकंच संयमी आणि शांत राहणं गरजेचं आहे. आज माझ्याकडे जर मी आज महिन्याला 10,000 कमवतोय, तर जी माझी लाईफस्टाईल आहे, हा नॅचरली मी असं कधी म्हणणार नाही की मी लाईफस्टाईल अपग्रेड नाही करायला पाहिजे. इफ आय कॅन डू दॅट, ती केलीच पाहिजे, पण ती इतकीही नाही केली पाहिजे की तुम्हाला इगो येईल त्या गोष्टीचा. तुम्ही जे आत्ता उदाहरण दिलं मला की असं पाहिलं गेलं की पैसा हा त्यांच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे, पण कर्जात बुडालेले ते ह्याच कारणापायी बुडालेत. पैसा आज आहे उद्या नाही आहे, पैशाची गॅरंटी नाही, पण माणूस संयमी राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज जर मी 5 लाख रुपये कमवतोय तरी मी तितकंच संयमी राहणं गरजेचं आहे, आणि उद्या चालून मी दिवसाला 10 लाख रुपये जरी कमवले, जे मी महिन्याला 5 कमवायचो, तरी मला तितकंच संयमी राहणं गरजेचं आहे. कारण मटेरियलिस्टिक गोष्टी कमी होणारच नाही आहेत तुमच्या आयुष्यात. जसं तुम्ही म्हणलात की मला चांगले कपडे पाहिजेत, तुम्ही आज जर एक शर्ट घ्यायला गेलात तर तुम्हाला लाख रुपयाचे शर्ट आहेत आणि तुम्हाला 500 रुपयाचे शर्ट आहेत. तुम्ही फक्त एवढाच विचार केला पाहिजे की त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे का. आज माझ्याकडे पैसा आलाय, आज जर मी एक कार वापरतोय आणि उद्या माझ्याकडे पैसा आला नाही, आता मला महागडी गाडी घ्यायची, त्याची गरज आहे का ॲट दॅट मोमेंट, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि जितकं तुमचं राहणीमान साधं असेल ना, तितकं तुम्ही आयुष्यात तुमच्या पुढे जाल. तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जोपर्यंत अडकणार तोपर्यंत माणूस पुढे जाऊ शकत नाही. आज माझ्याकडे पैसा आला म्हणून मी गेलो आणि 2 लाख रुपयाचा मोबाईल घेतला. बरं, घेतला मोबाईल. आज जर माझं काम त्या लेवलचं आहे तर 2 लाख रुपयाचा मोबाईल घेणं ही माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे. पण हेच जर माझं कामच नाही आज, तर ती माझ्यासाठी एक लायबिलिटी झाली आणि तिची पैसे किंमत उद्या चालून कमी होत जाणार आहेत. आज एक मोबाईल 2 लाखाचा आहे, तो फोन तुम्ही आज घेऊन या, उद्या विका, त्याला 1.5 लाख रुपये पण कोणी देत नाही तुम्हाला. डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे ना. पण हेच जर आज माझं काम त्या लेवलचं आहे, मला खूप मीटिंग्स अटेंड करायला लागत आहेत, तर ती माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण त्याच्यावर काम करून मी पैसे कमवतोय. त्याच्यामुळे लॉ पासून हा फार वेगळा पॉईंट झालाय, पण माणसानी गरज आहे का नाही हे बघणं फार महत्वाचं आहे, असं मी तुम्हाला सांगेन. माहिती पाहिजे लोकांना, कारण आपण आत्ताचा हा जो सेशन आहे तो लोकांचे पैसे कसे बरोबर गरीब कसं ना. बरोबर. नाही, हेच माझं सांगणं राहील की तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे 100% तुम्ही अपग्रेड करा, पण ती अशा लेवलला अपग्रेड करा की जी तुमच्या कामाला येईल. उगाच आज तुमच्याकडे भरपूर पैसे झालेत म्हणून तुम्ही वेड्यासारखा खर्च करत सुटलात, असं करू नका. माझं सजेशन राहील की तुमच्याकडे जर खरंच तुमच्याकडे आज अशी तुमची परिस्थिती खूपच छान झाली असेल, तर तुम्ही ते पैसे चांगल्या याच्यात इन्व्हेस्ट करून तो पैसा अजून वाढवायला पाहिजे. आता तो इन्व्हेस्ट कसा करायचा हा भाग माझा नाही, त्यासाठी तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझरकडे जायला लागेल. पण मी नक्की तो सल्ला देईन की तुम्ही इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग द मनी, तुम्ही तो पैशापासून पैसा वाढेल कसा, इकडे तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि एक लाईन आठवली ह्याच्यावर मला की ख्वाहिशें तो कभी कभी नाही खतम होने वाली सर आपकी. आज तुम्ही एक गाडी घ्या, तुम्ही पैसा जास्ती कमवणार, तुमच्या मनात उद्या एखाद्या व्यक्तीला पाहून येणारच आहे की अरे नाही, याची माझ्यापेक्षा मोठी, मी याच्यापेक्षा मोठी घेतो. काही गरज आहे का त्याची? तुमची व्यवस्थित आज गाडी चालू आहे ना, वापरा ना, होऊ दे ती खराब, मग तुम्ही घेणारच आहात ना गाडी. जेव्हा ती गाडी जुनी होईल तेव्हा तुम्ही नवीन चांगली गाडी घ्या. पण आत्ता असताना तुम्ही त्यात परत पैसा टाकणं हा वेडेपण आहे. खरं लोकांच्या कधीच संपत नाही. एक्झॅक्टली. डेप्रिसिएटिंग ॲसेट आहे हे तुम्ही कायम लक्षात घ्यायला पाहिजे. मी जसं म्हणलं की माझ्या जर खरंच कामाची वस्तू एखादी गोष्ट आहे आणि तर मी खर्च करतोय, तर दॅट इज डेफिनेटली अन इन्व्हेस्टमेंट. पण मी उगाच जर खर्च करतोय तर दॅट इज अ डेप्रिसिएटिंग ॲसेट. आता आपण एका अशा वेगळ्या मुद्द्यावर येऊया थोडंसं, की आपण बँकचं लोन वगैरे सगळं बघितलं, पण सध्या असं खूप गोष्टी चालू आहेत. म्हणजे आता मीम पण आला होता की बाबा डिवॉर्स 11 वगैरे वगैरे लोक तयार लिस्ट करतात, क्रिकेटर खूप होतं. तर मध्ये एक इन्सिडेंट झाला होता की हार्दिक पांड्याचा विषय झाला होता. तर त्यावेळी त्यांनी जी गोष्ट केली की तुम्ही आता त्याची केस स्टडी केली असं स्वतः बघितलं की त्यांनी सगळी आपली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर ठेवलीच नाही. तर जेव्हा सिच्युएशन नॉर्मल लोकांवर येते की लग्न करणार हे ठीक आहे, माझं लग्न फिक्स आहे, मी करणार आहे, आणि यदा कदाचित भविष्य असे सिच्युएशन येऊ शकते की माझ्या बायकोशी पटणार नाही आणि डिवोर्सची वेळ येऊ शकते. बरोबर. तर मुलांनी ह्या गोष्टी कसं तयार राहायला पाहिजे? मग आजकाल जर तुम्ही बघताल तर आपल्या संस्कृतीमध्ये मॅरेज, रिलेशनशिप, सिच्युएशनशिप इतक्या गोष्टी वाढल्यात. या गोष्टी आपल्या काळातल्या लोकांना माहिती नव्हत्या. वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला समजून घ्यायला लागतात. पण हे कल्चर खूप बदलले तुम्ही आज जर बघताल तर.
मोर ओव्हर तुम्ही जर असं पाहिलं, तुम्हाला सोशल मीडियावरनं बरेच इनपुट्स असे आले असतील की हा एक बिझनेस झालाय. बरोबर. असं म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे किंवा नाही आहे, आता दॅट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याच्यावरती स्टडी व्हायला पाहिजे की वेदर इट हॅज बिकम अ बिझनेस, की लग्न करा आणि डिवोर्स देऊन मग यू कंटिन्यू. पण कसं असतं की जो लॉ आहे तो लॉ तुम्ही कधी विसरला नाही पाहिजे. आज ज्यावेळेस तुमचं लग्न होतं, आपण पाहिलं आहे की लग्न झाल्यानंतर जबाबदारी बायकोची तुमच्यावरती असते. त्याच्यामुळे तिचा सांभाळ करणं हा तुमचं कर्तव्य आहे, बरोबर आहे, डेफिनेटली. पण कसं आहे की यदा कदाचित जर तुमचा डिवोर्स सुद्धा चालून होतोय कुठल्या कारणाने, होऊ नये कधी कोणाचा, म्हणजे आमचं तर हेच म्हणणं असतं की आम्ही बघतो, कारण की डिवोर्समुळे गोष्टी किती बदलू शकतात, किती त्रासदायक होऊ शकतात. बऱ्याचशा वेळेला जेव्हा कम्पॅटेबिलिटी नसते तेव्हा यू आर ओके विथ दॅट. पण जिथे छोट्या मोठ्या प्रॉब्लेमनी या गोष्टी होतात, अवघड असतं त्यातनं खूप, म्हणून आम्ही तर कधीच हे करत नाही. वी आर मोर फोकस्ड ऑन त्यांच्यात आर्बिट्रेशन आणि हे करून त्यांचं परत सगळं व्यवस्थित व्हावं. पण यदा कदाचित जर तुमचा डिवोर्स होतच असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ॲलिमनी वगैरे, ह्याला खूप पॅरामीटर दिलेले आहेत. ह्या गोष्टी त्या पॅरामीटर्सवर डिसाईड होतात. आता तुम्ही जी मला आत्ता केस सांगितली एका क्रिकेटरची, मे बी कसं आहे की या गोष्टींना त्या माणसांनी आधीपासूनच कदाचित अँटिसिपेट केलं असावं. यू नेवर नो, त्याच्यात अजून स्टडी करायला लागेल आपल्याला. पण त्याच्या नावावर प्रॉपर्टी नसल्यापायी ती त्याच्या बायकोची प्रॉपर्टी होऊ शकत नाही ना. आज कसं असतं की जर आज तुम्ही जर एखादी केस घ्या, त्याच्यात नवरा बायको दोघं एकत्र राहत आहेत, तर दोघांचाही हक्क असतो. बायकोचा नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर हक्क नक्कीच आहे, पण आज जर नवऱ्याची प्रॉपर्टी त्याच्याच नावावर नाही आहे तर हक्क कसा गाजवणार. सो जे काही पॅरामीटर्स आहेत की ॲलिमनीचा पार्ट आला, मेंटेनन्सचा पार्ट आला, सो हे केस टू केस डिफर होतात. आणि या सगळ्या गोष्टीचे पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्समधनं कोर्ट डिसाईड करतं या गोष्टी आणि त्या गोष्टी फॉलो होतात. ओके. कारण हे घेण्याचं कारण होतं हा प्रश्न, कारण जेफ बेझोस आहे ना, तर तो पहिला 1 नंबरला होता की श्रीमंत व्यक्तींमध्ये, आणि त्याचा डिवोर्स झाला, त्याचा नंबर लगेच घसरला. त्याची वाईफ आहे ती जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये 1 नंबरला आली. बरोबर बरोबर. आणि मी तेच म्हणलं की हे पॅरामीटर्स असतात. या पॅरामीटरवरती ठरतं की ॲलिमनीची अमाऊंट, क्वांटम ऑफ ॲलिमनी काय असेल, क्वांटम ऑफ मेंटेनन्स काय असेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी कोर्टासमोर ज्यावेळेस जातात, बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. तुम्ही काय जॉब करता, तुमचं इन्कम किती आहे, बरेच पॅरामीटर्स त्यात खूप असतात. तर ते पॅरामीटर्स बघून ह्या गोष्टी सगळ्या अवॉइड केल्या जातात. सर, हा शेवटचा मुद्दा आता आपण आलोय, बरोबर, की तुम्ही आज खूप इन्फॉर्मेशन दिलीत लोकांना, कसं गरीब व्हायचं नाही हे तुम्ही गाईड केलं. बरोबर. तर तुम्ही शेवटचा मोलाचा सल्ला काय द्याल की बाबा गरीब न होण्यासाठी तुम्ही काय गोष्टी करायला हव्या आणि लिगली तुम्ही कसं प्रिपेअर राहायला पाहिजे? बरोबर आहे. सो बेसिकली आपण जसं मगाशी पण बोललो होतो की कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले प्रेझेन्स ऑफ माइंड हा फार महत्त्वाचा आहे. हा कॉमन पार्ट आहे. तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा. तुम्ही कोणती गोष्ट करता हे पूर्ण लक्ष देऊन करा, आणि त्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन असणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आज माझ्याकडे मी जर कोणाला एखादी वस्तू देतोय किंवा एखादे अमाऊंट त्याला मी देतोय, तर माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड असणं फार गरजेचं आहे. उद्या चालून जर कुठलाही डिस्प्यूट त्याच्यामध्ये क्रिएट झाला तर त्या डिस्प्यूटला माझ्याकडे सपोर्टिंग एव्हिडन्स पाहिजे की हे मी गोष्ट केलेली आहे, मग मला त्या गोष्टीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेता येते. पण आज जर मी कुठली गोष्टच माझ्याकडे तयार नाही ठेवली तर मग मी ॲक्शन कशाच्या बेसिसवरती घेऊ? देअरफॉर तुम्ही डॉक्युमेंटरी तुमच्याकडे गोष्टी तयार करणं फार महत्त्वाचे आहेत. आमच्या भाषेत आम्ही त्याला ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो, म्हणजे रिटर्न म्हणतो. तसं रिटर्न तुम्ही करून ठेवा तुमच्याकडे. आणि बऱ्याचशा प्रोफेशनल ठिकाणी जिथे कुठे तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करताय त्यांचे ऑलरेडी ॲग्रीमेंट्स असतात. त्या ॲग्रीमेंट फक्त व्यवस्थित तुम्ही वाचायला पाहिजेत. ओके. त्यांनी तुम्हाला स्वतः सेफगार्ड करू शकता. चांगला सल्ला दिला सर तुम्ही. नक्कीच आपली जी ऑडियन्स आहे ती तुमचा सल्ला फॉलो करेल आणि त्या गोष्टी देखील करेल. धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आला. परत एकदा थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.